नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालय दहिवडी या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बलवंत सर, त्याचबरोबर इनोव्हेशन सेलचे प्रमुख वाडिले सर, शेख मॅडम, त्याचबरोबर लुबाळ सर, अर्थशास्त्र विभाग, कॉमर्स विभाग, सायन्स विभागामधील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, मला आज खूप अत्यंतिक आनंद होतो आहे की आज आपल्या महाविद्यालयातील इनोव्हेशन सेलच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या तरतुदी, त्याचबरोबर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इनोव्हेशन व एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या अनुषंगाने जे नवीन धोरणात्मक निर्णय यामध्ये घेण्यात आलेले आहेत, या धोरणाच्या अनुषंगाने यावरती चर्चा घडवून आणण्याच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे. या बाबीचा मला अत्यंतिक आनंद या कारणासाठी आहे की नवीन शैक्षणिक धोरण हे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होण्याच्या मार्गावरती आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असताना याचे खूप मोठे दूरगामी परिणाम या देशातील तरुण पिढीवरती, त्यांच्यामधील उद्यमशीलता असेल, त्यांच्यामधील क्रिटिकल ॲबिलिटी असेल, क्रिटिकल थिंकिंग पॉवर असेल, इनोव्हेटिव्ह आयडियाज जनरेट करण्याची प्रोसेस असेल, इनोव्हेशन्स एक्झिक्यूट करण्याची प्रोसेस असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबीवरती त्याचे दूरगामी परिणाम हे त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. तथापि या परिणामांच्या अनुषंगाने या धोरणामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, नेमके कोणते बदल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होऊ घातलेले आहेत की याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, बेनिफिशरीज आहेत, की त्यांना त्या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याकरिता आजच्या या उपक्रमामध्ये एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, न्यू एज्युकेशन पॉलिसीमधील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवीन बदल आपण ऐकलेले असतील. अर्थात या धोरणामधील इतर सर्व बदलांच्याकडे मी जाणार नाही, कारण आजचा आपला जो महत्त्वाचा विषय आहे इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि एंटरप्रेन्योरशिप, या अनुषंगाने जे काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत की त्या तरतुदीच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधील काही महत्त्वाचा जो फंडामेंटल चेंजेस जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर यामध्ये या देशातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालये यांचं वर्गीकरण फक्त 3 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आपल्याला कल्पना असेलच की या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स कार्यरत आहेत. त्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, क्लस्टर युनिव्हर्सिटी, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीचे प्रकार आपण पाहतो. त्याचबरोबर हायर एज्युकेशनमधील इतर इन्स्टिट्यूटच्या प्रकारामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, त्याचबरोबर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशन असतील, कला, वाणिज्य, विज्ञान यासारखी कन्व्हेन्शनल एज्युकेशन देणारी महाविद्यालये असतील, BEd किंवा यासारखे प्रशिक्षण देणारी महाविद्यालये असतील, असे अनेक प्रकार या देशामध्ये आहेत. परंतु या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो बदल आपल्याला पाहावयास मिळेल तो म्हणजे या देशामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त 3च प्रकारच्या संस्था कार्यरत राहतील. यामध्ये रिसर्च इन्सेंटिव्ह युनिव्हर्सिटी, रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून केवळ संशोधनावरती मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे. टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स असतील, रिलेटेड प्रोग्राम्स असतील, की त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने डिग्री देण्याचे, अध्यापनाचे, अध्ययनाचे कामकाज त्या ठिकाणी चालेल. म्हणजेच एक संशोधन करणारी विशेषीकृत युनिव्हर्सिटी असतील आणि दुसरीकडे केवळ प्रशिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीज असतील. आणि तिसरी जी कॅटेगरी असेल ते म्हणजे डिग्री ग्रँटिंग ॲटॉनॉमस कॉलेजेस. या संपूर्ण एज्युकेशन पॉलिसीचं जर स्वरूप आपण पाहिलं तर इथून पुढच्या कालावधीमध्ये या देशातील सर्व महाविद्यालये ही त्या ठिकाणी ॲटॉनॉमस महाविद्यालये असतील. ती स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः त्या ठिकाणी तयार करतील, स्वतः एक्झाम कंडक्ट करतील, अशा प्रकारची त्या ठिकाणी डिग्री लेवलची वेगवेगळी महाविद्यालये असतील.
त्याचबरोबर एक महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे डिग्रीचं जे प्रोग्राम स्ट्रक्चर आहे, अंडर ग्रॅज्युएट डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल, की यामध्ये एक महत्त्वाचा बदल या शैक्षणिक धोरणामध्ये आपणास पाहाव्यास मिळतो आणि तो म्हणजे अंडर ग्रॅज्युएट डिग्री ही त्या ठिकाणी 3 किंवा 4 वर्षाची असेल. आपण जर त्या ठिकाणी कन्व्हेन्शनल डिग्री प्रोग्राममध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वच महाविद्यालयामध्ये, सर्वच विद्यापीठामध्ये, सर्वच राज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्स हे त्या ठिकाणी 3 वर्षाचे आहेत. इंजिनिअरिंग किंवा प्रोफेशनलच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. मात्र कन्व्हेन्शनल एज्युकेशनमध्ये एक महत्त्वाचा जो बदल या धोरणामध्ये आहे तो म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम देखील हा 3 किंवा 4 वर्षाचा असेल. 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम हा त्या ठिकाणी जनरल डिग्री प्रोग्राम असेल आणि 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम हा त्या ठिकाणी बॅचलर विथ रिसर्च अशा पद्धतीचा त्या ठिकाणी डिग्री प्रोग्राम असेल. जे हा एक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये आहे. पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला 1 वर्ष आणि 2 वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम्स असतील. त्याचबरोबर एक इंटिग्रेटेड डिग्री प्रोग्राम जो मास्टर लेवलचा असेल तो 5 वर्षाचा त्या ठिकाणी इंटिग्रेटेड मास्टर लेवल डिग्री प्रोग्राम त्या ठिकाणी असेल. हे काही महत्त्वाचे बदल आहेत. त्याचबरोबर MPhil ही जी डिग्री आत्तापर्यंत वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दिली जात होती ती आता बंद करण्याचे नियोजन याच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर बदलत असताना, हे रिस्ट्रक्चरिंग करत असताना या संपूर्ण या रिस्ट्रक्चरिंगमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन, उद्योजकता या सगळ्या गोष्टीला नेमकं कुठे स्थान आहे की नाही याच्यावरती देखील त्या ठिकाणी विचारमंथन होणं, चर्चा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा भाग जर आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर पाहिला तर आपणास असे दिसून येईल की यामध्ये मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट हे ऑप्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जे आत्तापर्यंतच्या डिग्री प्रोग्राममध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपणास दिसून येईल की यामध्ये BA, BCom, BSc यासारख्या डिग्रीला प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर जर त्या विद्यार्थ्यांनी 3 वर्ष कंप्लीट केली आणि सक्सेसफुली 6 सेमिस्टर तो जर उत्तीर्ण झाला तर आणि तरच त्याला डिग्री देण्याची व्यवस्था आहे. मात्र नवीन संरचनेमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी FY BScला प्रवेश घेतला आणि काही कारणास्तव तो पुढील शिक्षण घेऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला सायन्समधील सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जाईल. 2 वर्ष कंप्लीट केल्यानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा दिला जाईल आणि 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर बॅचलर डिग्री दिली जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये तो FYचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीमध्ये गेला आणि नंतर त्याला पुढील शिक्षण पूर्ण करावायचं असेल तर ते त्या ठिकाणी नवीन धोरणानुसार पूर्ण करता येणार आहे. हे काही फंडामेंटल चेंजेस आहेत या नवीन शैक्षणिक धोरणामधील की ज्याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात या सर्व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे जरी फंडामेंटल चेंजेस जरी असले तरी देखील काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जे याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत की ज्याचा दूरगामी परिणाम हा त्या ठिकाणी उद्योजकतेच्या अनुषंगाने होणार आहे, इनोव्हेशन, इन्क्युबेशनच्या अनुषंगाने होणार आहे की त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी अधिक लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या धोरणाचे जे प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन जेव्हा सुरू होईल त्यानंतरच्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे परिणाम या देशाच्या समाजव्यवस्थेमध्ये, या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये, संपूर्ण यंत्रणेमध्ये त्याचे परिणाम हे आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळणार आहेत. आणि म्हणून या धोरणाचा आज विचार करणं, त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदीचे अनुकूल, प्रतिकूल परिणाम या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रो, या धोरणामधील काही महत्त्वाचे जर आपण पॉलिसी इनिशिएटिव्ह जर आपण पाहिले तर आपणास असं लक्षात येईल की या संपूर्ण शैक्षणिक धोरणाचा जो ढाचा आहे तो नेमका प्रामुख्याने मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक एज्युकेशनवरती हा आधारलेला आपल्याला दिसेल. म्हणजेच आजपर्यंत वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्यामध्ये स्पेशलायझेशन हा जो काही महत्त्वाचा भाग होता किंबहुना त्याच्यामध्ये मायक्रो स्पेशलायझेशनकडे आपण जात होतो. मात्र याचे काही विपरीत परिणाम आज त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. याला कुठेतरी प्रतिबंधित करण्यासाठी आणि एक मल्टीटास्किंग स्टाफ असेल किंवा मल्टीटास्किंग ऑफिसर्स असतील, उद्योजक असतील, हे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनवरती इथून पुढील कालावधीमध्ये अधिक भर दिला जाणार आहे. म्हणजेच आता इथून पुढच्या कालावधीमध्ये हे आर्ट्सचं महाविद्यालय, हे कॉमर्सचं महाविद्यालय, हे सायन्सचं महाविद्यालय असा प्रकार त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार नाही. म्हणजेच देशातील सर्वच उच्च शिक्षण संस्थांच्यामध्ये
सर्वच वेगवेगळ्या उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शाखा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारख्या विविध शाखांमधून शिक्षण घेण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी केली जाणार आहे. अर्थात याचे फायदे इनोव्हेशन इन्क्युबेशनच्या दृष्टिकोनातून, उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून नेमके काय होतील? तर मित्रांनो, इथे एक सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की औद्योगिक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, सायन्सचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, कॉमर्स शाखेचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकिंग, फायनान्स माहीत आहे, मात्र त्याला सायन्स टेक्नॉलॉजी माहीत नसते. आणि त्यामुळे सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड किंवा ज्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जाणार आहे, अशा उद्योगामध्ये की त्या ठिकाणी त्याला एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता सुरू करत असताना इतरावरती अवलंबून राहावं लागत होतं. मात्र आता असं घडेल की ज्या विद्यार्थ्यांना की अशा वेगवेगळ्या शाखेमधील शिक्षण घेण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी या मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टममध्ये निश्चितपणे अशा प्रकारचं शिक्षण घेऊ शकतील. केमिस्ट्रीमधून BSc करणाऱ्या विद्यार्थ्याला केमिस्ट्री माहीत असते, मात्र त्याला मॅनेजमेंट माहीत नाही, फायनान्स कसा उभा करायचा याची माहिती नसते, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची माहिती नसते, आणि त्यामुळे त्याला एखाद्या HR ऑफिसरची मदत घेतल्याशिवाय किंवा एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेतल्याशिवाय आपला उद्योग व्यवस्थितपणे सुरू करता येत नाही. ही एक आत्ताच्या विद्यमान शिक्षण व्यवस्थेमधील एक विशिष्ट प्रकारची अडचण आपण म्हणूया की ती होतीच. अर्थात आपण जे स्पेशलायझेशन करत गेलो त्या स्पेशलायझेशनचे उद्देश वेगळे होते, मात्र आपण मायक्रो स्पेशलायझेशनकडे गेलो आणि आपल्याला या समस्येला आज फेस करावं लागत आहे. मात्र याच्यावरती कुठंतरी उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे, आणि हे उत्तर शोधण्याच्या अनुषंगाने या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनचा की त्या ठिकाणी अवलंब करणार आहोत, की ज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यास कॉमर्स शाखेच्या विषयाबरोबरच त्याला सायन्सचे विषय घेता येतील, आर्ट्स फॅकल्टीकडील विषय घेता येतील. आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला सायन्सचा एखादा आवडीचा विषय जर शिकावायची इच्छा असेल तर त्याला तशा प्रकारचा विषय शिकण्याची इच्छा त्याला पूर्ण करता येईल आणि तसे विषय त्याला शिकता येतील. ही एक महत्त्वाची त्या ठिकाणी धोरणात्मक बाब या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपणास पाहाव्यास मिळेल. आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये सेटिंग अप इन्क्युबेशन सेंटर्स. या देशामध्ये इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. या जर प्रोव्हिजन्स आपण पाहिल्या तर यामध्ये मुळात या शैक्षणिक धोरणाचा जो ढाचा आहे तो ढाचाच त्या ठिकाणी या उद्योजकतेला चालना देण्याच्या अनुषंगाने, इनोव्हेशन इन्क्युबेशनला चालना देण्याच्या अनुषंगाने ही करण्यात आल्याचे आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. म्हणजेच आत्तापर्यंतची जर आपण शैक्षणिक धोरण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर उद्योजकतेच्या अनुषंगाने काही बेसिक स्किल्स असतील, या अनुषंगाने उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून धोरणाची निश्चिती करण्यात आलेली होती. मात्र आज जर आपण या धोरणाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर यामध्ये स्टार्टअप, इन्क्युबेशन यासारखे जे काही कीवर्ड्स आहेत की जे आजच्या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, या सर्व बाबीचा समावेश या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेंटर्स इन फ्रंटलाईन एरिया ऑफ रिसर्च, जे असे एरियाज असतील की जे भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये नवसंशोधन होण्याची गरज आहे, इनोव्हेशनची त्यामध्ये आवश्यकता आहे, तर अशा प्रकारचे स्वतंत्र सेंटर्स देखील या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उभे करण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घेता येणार आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत आपण या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्याला दिलं जाणारं शिक्षण किंवा प्रशिक्षण आणि त्याची उद्योगाची असणारी निगडीतता, कनेक्टिव्हिटी या जर बाबी आपण जर पाहिल्या तर त्यामध्ये एक महत्त्वाची समस्या होती, आणि ती म्हणजे की त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी घेतलेलं शिक्षण प्रत्यक्षात औद्योगिक क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंट करत असताना की त्यामध्ये कमालीची तफावत दिसत होती. मात्र ही तफावत दूर करण्यासाठी कुठेतरी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून की या शैक्षणिक धोरणामध्ये इंडस्ट्री अकॅडमी या लिंकेजेसची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, किंबहुना इंटर्नशिपची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जेच अनेक उद्योजक आणि व्यावसायिक या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित होतील, निगडीत होतील, ते आपल्याला हवे असणारे अभ्यासक्रम सुचवतील आणि त्या अभ्यासक्रमाचे अध्ययन आणि अध्यापन या उच्च शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हे निश्चितपणे होईल. संशोधनाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण त्या ठिकाणी विशिष्ट शाखेमध्ये डिसिप्लिन स्पेसिफिक रिसर्च आपण त्या ठिकाणी करत आहोत. मात्र हे संशोधन करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की याचं एक्झिक्युशन जे फाइंडिंगचं होतं किंवा जे काही कन्क्लुजन्स आहेत, हे कन्क्लुजन्स काढत असताना या डिसिप्लिन स्पेसिफिक रिसर्चमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विपर्यास होत होते. मात्र हे होणारे प्रॉब्लेम्स, होणाऱ्या समस्या
मिनिमाइज करण्याच्या अनुषंगाने संशोधनामध्ये मल्टीडिसिप्लिनरी रिसर्चवरती इथून पुढच्या कालावधीमध्ये फोकस दिला जाईल. म्हणजेच मी इकॉनॉमिक्सचा कॅन्डिडेट आहे, संशोधक आहे, म्हणजे मी फक्त अर्थशास्त्राशी संबंधित व्हेरिएबल्स किंवा आयडियालॉजी घेऊन मी त्या ठिकाणी संशोधन करावं, ही जी काही बॉर्डर आहे, ही जी काही मर्यादा आहे, ती निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये निघून जाईल. त्याचे फायदे असे होतील की विद्यार्थ्यांना संशोधन करत असताना विविध अंगाने संशोधन करता येईल, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने नवप्रवर्तनास चालना मिळेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याला भविष्यात संशोधन केल्यानंतर की त्याचा प्रत्यक्षात त्या ठिकाणी वापर करण्याच्या अनुषंगाने त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा त्या ठिकाणी होण्याची याच्यामध्ये आपल्याला शक्यता दिसत आहे. आणि म्हणून की त्या ठिकाणी या इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा खूप मोठा फायदा भविष्यात उद्योजकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने असेल, त्याला चालना देणाऱ्या नवसंकल्पना त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असेल, की त्याला इनोव्हेटिव्ह पाथवेज त्या ठिकाणी डायरेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून असेल. या इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निश्चितपणे हा उपयोग होईल. तर मित्रांनो, या सायंटिफिक हँडहोल्डिंग मेकॅनिझम देखील त्या ठिकाणी निर्माण केलं जाईल. इनोव्हेशन कल्चर हे निर्माण करण्याच्या अनुषंगाने तरतूद या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय याच्यामध्ये घेण्यात आल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर या संपूर्ण एज्युकेशन सिस्टममध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन होत आहे, याच्यामध्ये संशोधनाबरोबरच इनोव्हेशनला देखील अधिक महत्त्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब की जी इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, ते म्हणजे की या देशामध्ये जे कन्व्हेन्शनल एज्युकेशन आहे, या कन्व्हेन्शनल एज्युकेशनलाच प्रोफेशनल एज्युकेशनची देखील जोड देण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच आजपर्यंत त्या ठिकाणी कन्व्हेन्शनल एज्युकेशन हे वेगळ्या पद्धतीनं, प्रोफेशनल एज्युकेशन हे वेगळ्या पद्धतीनं हे त्या ठिकाणी घेतलं जात होतं. त्याच्या शिक्षण संस्था देखील वेगवेगळ्या होत्या. मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये या परंपरागत शिक्षणालाच व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामधील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय इकडे शिकवले जातील. कन्व्हेन्शनल एज्युकेशनमधील जे समाजासाठी महत्त्वाचे असणारे विषय आहेत, ते विषय प्रोफेशनल एज्युकेशन सिस्टममध्ये देखील शिकवले जातील. आणि हा एक इंटिग्रेटेड अप्रोच इथून पुढच्या कालावधीमध्ये राबवला जाईल. स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल असेल, त्याचबरोबर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क असेल, यांचे जे अभ्यासक्रम आहेत ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून एक पोषक वातावरण या नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला निश्चितपणे दिसेल. सर्वात महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्र, की या इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातून की विद्यार्थ्याची जी काही नवनिर्मिती आहे, त्याच्यामधली जी काही क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यामधली क्रिटिकल थिंकिंग पॉवर आहे, की याला स्कोप देण्याच्या दृष्टिकोनातून या विद्यमान शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठ्या तरतुदी नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैवानं मान्य करावं लागेल. मात्र नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र की विद्यार्थ्यामधील जी काही क्रिएटिव्हिटी आहे, त्याचबरोबर त्याच्यामधली जी काही क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी आहे, ती इन्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स या होऊ घातलेल्या आहेत. अर्थात त्या प्रत्यक्षात कोणत्या पद्धतीने येतील, त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्या पद्धतीने होईल, हे भविष्य कालावधीमध्येच त्या ठिकाणी ठरेल. मात्र अशा प्रकारचं पाऊल या शैक्षणिक धोरणामध्ये उचललेलं आहे, ही आपल्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर या संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये एंट्रन्सशिप हा फोकस एरिया कधीच राहिलेला नव्हता. मात्र सुदैवाने या शैक्षणिक धोरणामध्ये इंटर्नशिप किंवा उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये जाऊन प्रत्यक्षाने विद्यार्थ्यांनी अनुभव घेणं, त्या ठिकाणी ऑन दी जॉब ट्रेनिंग घेणं, याच्यासाठी धोरणात्मक तरतूद ही सर्वप्रथम या धोरणामध्ये केलेली आपल्याला दिसेल, की जी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती इनोव्हेशन इन्क्युबेशनच्या दृष्टिकोनातून, उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा निश्चितपणे होईल. आणि याच्यासाठी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्री अकॅडमिया कोलॅबरेशन्स हे आपल्याला करावे लागतील. वेगवेगळे MOU करावे लागतील, की त्या उद्योगामधले लोक अध्यापन करण्यासाठी आपल्याकडे येतील. त्याचबरोबर आपले विद्यार्थी उद्योगामध्ये जाऊन प्रत्यक्षात अनुभव घेतील. त्या ठिकाणी चालणारं कामकाज कोणत्या पद्धतीनं चालतं, तिथे नेमके कोणत्या अडचणी असतात, कोणते प्रश्न असतात, ते प्रश्न नेमके त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने सोडवले जातात, आणि मग त्या ठिकाणी आपण घेतलेल्या शिक्षणाचा नेमका उपयोग हा नेमका कोणत्या ठिकाणी आणि कसा होतो, याचा प्रात्यक्षिक अनुभव या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून मिळेल, की ज्यामधून नवीन उद्योजक घडण्यासाठी की त्याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे ही निश्चितपणे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होईल. त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याची जडणघडण होईल आणि हे विद्यार्थी भविष्यामध्ये चांगले उद्योजक म्हणून त्या ठिकाणी पुढे येतील. निश्चितपणे या धोरणात्मक बाबी ज्या आहेत त्या अत्यंत उपयुक्त असल्याचे आपल्याला दिसेल. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही फोकस एरियाज आहेत, थ्रस्ट एरियाज जे आहेत,
की इनोव्हेशन इन्क्युबेशनच्या दृष्टिकोनातून, तेही मित्रांनो आपण समजून घेणं आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक धोरणामध्ये तरतुदी असून उपयोग नाही, तर आपण त्या ठिकाणी काही महत्त्वाचे थर्स्ट एरिया जे भविष्यात त्या ठिकाणी आपल्यासमोर येणार आहेत ते आपल्या उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून आपण आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये मोबाईल कॉम्प्युटिंगचं युग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, वायरलेस टेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटेशनल बायोलॉजी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल ह्युमॅनिटी असेल, सोशल सायन्सेसमधल्या काही फर्दर डेव्हलपमेंट्स असतील, डेटा सायन्स अँड डेटा अनालिसिस असेल, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिट असेल, ह्युमन कम्प्युटर इंटरॅक्शनचा विषय असेल, रोबोटिक असेल, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, की आपण अलीकडच्या कालावधीमध्ये याचा वापर करू लागलेला आहे आणि भविष्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि जेव्हा याचा वापर मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणाऱ्या उद्योजकांची आवश्यकता असेल, त्याचा मेंटेनन्स सुविधा देणाऱ्यांची आवश्यकता असेल, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइड सर्व्हिसेस देणाऱ्या लोकांची आवश्यकता भविष्यात असणार आहे. आणि अशा प्रकारचा उद्योजक तयार करण्यासाठी निश्चितच या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या ज्या तरतुदी आहेत की त्याचा निश्चितपणे उपयोग होईल याची मला खात्री वाटते. परंतु काही प्रश्न आहेत आपल्यासमोर की जरी आपण त्या ठिकाणी या धोरणात्मक तरतुदी केलेल्या असतील तर ही संपूर्ण इकोसिस्टम जी आहे इनोव्हेशनची ही त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हाऊ टू क्रिएट स्ट्रॉंग रिसर्च कल्चर. कारण आज आपण पाहतो प्लॅगॅरिझमच्या तरतुदी केलेल्या आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीराईटच्या प्रोव्हिजन्स आहेत. असं असताना देखील प्लॅगॅरिझमचे इश्यू आपल्यासमोर येत आहेत, त्याचबरोबर संशोधन चोरीचे विषय आपल्यासमोर येत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी अवॉइड करून आपल्याला एक स्ट्रॉंग रिसर्च कल्चर विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे की ज्यामधून इनोव्हेशन्स होतील, ज्यामधून इनोव्हेशन टेक्नॉलॉजी येतील, इनोव्हेशन मॉडेल्स समोर येतील, इनोव्हेशन बिझनेस आयडिया समोर येतील आणि ज्याचा उपयोग प्रत्यक्षात नवउद्योजकांच्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा भाग की विद्यार्थ्यांच्याकडे खूप चांगली क्रिएटिव्हिटी असते, मात्र त्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्याच्या अनुषंगाने एक सपोर्ट सिस्टम महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण संस्थांच्यामध्ये आवश्यक असते. आणि ती सपोर्ट सिस्टम जी आहे ती नॉलेज क्रिएशनसाठी अत्यंत महत्त्वाची असते. ती जर आपण त्या ठिकाणी या LBIच्या माध्यमातून जर डेव्हलप करू शकलो तर निश्चितपणे मला खात्री आहे की या महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे असणारी ही जी ॲबिलिटी आहे त्याचा प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते वापर करतील, इनोव्हेटर्स म्हणून पुढे येतील, इन्क्युबेशन्स करतील, नवनवीन उद्योजक त्यामधून निर्माण होतील आणि या देशाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस उपलब्ध करून देतील. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी नवसंशोधन करतील, नवीन आयडिया जनरेट करतील की त्याच्यामधून निर्माण होणारी ही जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे त्याच्या प्रोटेक्शन नेमके करण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था की आपल्याकडे कमकुवत आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं ज्ञान, अवेअरनेस हे आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्याचा गैरफायदा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी घेताना पाहतो. कारण एखादं नवीन संशोधन, नवीन आयडिया एखाद्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी मांडलेली असते, मात्र त्याला माहीत नसतं की ती कॅपिटलाइज कशी करायची, त्याचं रूपांतर पेटेंटमध्ये कसं करायचं, त्याचं रूपांतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये कसं केलं पाहिजे याचं ज्ञान नसल्यामुळे की त्याच्याकडचं ही जी काही आयडिया आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कुणीतरी चोरतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भांडवली उपयोग त्याच्या परवानगीशिवाय होताना आपण पाहतो. याकरिता आपल्याला या सेंटरच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्यासाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संदर्भातला अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला पाहिजे. त्यांच्या जे IPR आहेत की ते प्रोटेक्ट करण्याबाबतचं त्यांना ट्रेनिंग, प्रशिक्षण द्यायला पाहिजे, त्यांना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नवसंशोधनाला, इनोव्हेशनला चालना ही निश्चितपणे हे मिळू शकेल. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. रिसर्च आणि इनोव्हेशन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये असं कधीच असत नाही की म्हणजे आज झालेला इनोव्हेशन हा त्या ठिकाणी भविष्यात तो कंटिन्यू त्या ठिकाणी राहील, असं नाही होत. कारण लोकांच्या अपेक्षा सातत्याने वाढत असतात, बदलत असतात आणि त्या बदलानुसार की जे काही नवप्रवर्तन आहे, इनोव्हेशन आहे, त्याच्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक असतं. असं म्हटलं जातं की आजचा इनोव्हेशन हे भविष्यातलं की त्या ठिकाणी एक जनरल थिंग असते. म्हणजे आज त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण वाटणारी बाब ही भविष्यात त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी नवीन असते. कारण त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी मार्केटमध्ये आलेलं असतं, ते उपलब्ध होत असतं आणि ही सतत चालणारी प्रक्रिया. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये अशी एक बाब आपण त्या ठिकाणी रुजवली पाहिजे की इनोव्हेशन म्हणजे एंड नाही आहे, इनोव्हेशन म्हणजे ही सुरुवात आहे आणि इनोव्हेशन हे सातत्याने करावे लागत असतात. आज झालेला इनोव्हेशन हा त्या ठिकाणी त्यापेक्षा इम्प्रूव्ड लेवलला, त्यापेक्षा हायर लेवलला कसा घेता येईल
त्याच्यामध्ये अनेक नवनवीन प्रकारचं संशोधन कसं करता येईल याच्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची देखील अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग की याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे, तर उद्योजकतेची निर्मिती किंवा नवउद्योजकांची निर्मिती. तर याकरिता या LBI सेंटरच्या माध्यमातून असेल किंवा महाविद्यालयातील संपूर्ण सिस्टमच्या माध्यमातून असेल, एक इकोसिस्टम आपण डेव्हलप केली पाहिजे की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर उद्योग सुरू करण्याची आयडिया जर त्याच्या डोक्यात आलेली असेल तर ती आयडिया त्या ठिकाणी कमर्शियलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून, तिचं रूपांतर त्या ठिकाणी एक वर्केबल प्लॅनमध्ये त्याचं रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला सपोर्ट सिस्टम की जी इकोसिस्टम आपण ज्याला म्हणू की ती त्याच्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे त्याला आवश्यक असणारा संपूर्ण गायडन्स, म्हणजे आयडिया डेव्हलप करण्यापासून ती आयडियापासून बिझनेसचा प्लॅन तयार करणं असेल, तो एक्झिक्यूट करणं असेल, सेल्सचा प्लॅन असेल, कॅपिटल मॅनेजमेंटचा, फायनान्शियल मॅनेजमेंटचा प्लॅन असेल, रिसर्च डेव्हलपमेंटचा प्लॅन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्याचं ट्रेनिंग आपण याच्यामध्ये देण्याची व्यवस्था केली पाहिजे. की आता ती संधी या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होते आहे. आणि त्यांना हे शिकवलं पाहिजे आपण की उद्योजकता नेमकी त्या ठिकाणी कोणत्या दृष्टिकोनातून, कुठे आणि कशी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि हे उद्योग कुठे स्थापन केले पाहिजेत, कोणत्या पद्धतीने स्थापन केले पाहिजेत. तर याकरिताचे आवश्यक असणारं संपूर्ण मार्गदर्शन हे आपण या सेंटरच्या माध्यमातून निश्चितपणे करू शकू. हा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आपल्या सर्वांच्या मध्ये आला पाहिजे की जेणेकरून त्याचा फायदा या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व बेनिफिशरींना की त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होईल. आणि जे काही आज या तरुणांच्या समोर सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारीची समस्या, उत्पन्नाची समस्या, ती निश्चितपणे आपण कमी करण्यासाठी त्यांना मदत करू शकू याची मला खात्री वाटते. तर मला वाटतं की आजच्या या लेक्चरच्या अनुषंगाने या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या तरतुदी आणि त्याचा संबंध इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि उद्योजकतेशी जो आहे की तो आपल्या निश्चितपणे लक्षात आलेला असेल याची मला खात्री वाटते. महाविद्यालयाने मला या ठिकाणी या विषयावरती माझी मांडणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू.